Zee 24 तास एक पाऊल पुढे. ओबीसींच्या धर्मांतराचं राजकारण याच्या दुसऱ्या भागाकडे येताना सर्वात प्रथम मी आज आमच्या रिसर्च ब्युरोनी चर्चा केली जयंत साळगावकर यांच्याशी. जयंत साळगावकर यांना अवघा महाराष्ट्र ओळखतो. कालनिर्णयकार जयंत साळगावकर. बघूया जयंत साळगावकरांनी नेमकं काय मत व्यक्त केलं या विषयावर. हिंदू धर्मामध्ये जर अन्याय होत असेल तर तो दूर करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी रणांगण सोडून पळून जाणं हा मार्ग नव्हे, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हिंदू धर्मातल्या ज्या उणिवा आहेत त्या आता आपोआपच दूर होत आहेत. कॉम्रेड डांग्यांचा माझा जवळचा परिचय होता. डांगे एकदा म्हणाले होते की हिंदू धर्मातली अस्पृश्यता औद्योगिकरणामुळे नष्ट झाली, इंडस्ट्रियलायझेशन जे झालं त्याच्यामुळे ती अस्पृश्यता नष्ट झाली. कारण रेल्वेतून फिरताना, कारखान्यात काम करताना तू कुठल्या जातीचा वगैरे. आता मुंबईसारख्या शहरात अस्पृश्यता तशी उरलेली नाही, शक्यही नाही. ते तुम्ही हॉटेलात गेल्यावर वेटरला तुझी जात काय असं विचारू शकत नाही, किंवा हॉस्पिटलात ऍडमिट झाला तर तिथं जे खाणं दिलं जातं ते खाणं काय आहे आणि ते देणारा कोण आहे ह्याही बद्दल काही विचार करण्याची पद्धत नसते, किंवा तसं कोणी केलं तर त्याला वेड्याच्या हॉस्पिटलात पाठवतील अशी परिस्थिती आहे. तेव्हा अस्पृश्यता सुद्धा आता दूर होते हळूहळू. आणि जाती जर म्हणाल तर जातीभेद पुष्कळ प्रमाणात कमी झाले. हिंदू धर्मातले जे धुरीण लोक आहेत, त्यात पुढारी जे लोक आहेत ते, आणि धार्मिक नेते म्हणजे शंकराचार्य म्हणा किंवा इतर कोणी वैचारिक नेते असतील ते, या बाबतीत फार उदासीन राहतात. डॉक्टर आंबेडकरांच्या मनात हिंदू धर्म सोडून जाण्याचं मूलतः नव्हतं. नंतर सुद्धा त्यांनी जो धर्म स्वीकारला तो बौद्ध धर्म, हिंदू धर्माशी बरंचसं साम्य असलेला असा धर्म स्वीकारला. त्यावेळेला आंबेडकरांना फतेपूरच्या नवाबनी काहीशे कोटी देऊ केले होते रुपये, पण आंबेडकरांनी ते लोभाला बळी पडले नाहीत. हे त्यांचे उपकार आहेत हिंदू धर्मावर आणि भारत देशावर. आपण आताच्या काळात सुद्धा हिंदू धर्मीय लोकांनी, हे लोक जाऊ नयेत, ओबीसी समाज आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून शक्य ते प्रयत्न करणं आणि त्यांना समजावणं हे आवश्यक आहे. ते त्याच्यामागे काही राजकारण आहे. हे आपले जे वर्तमानपत्र वाचतात किंवा थोडेसे राजकीय क्षेत्राशी परिचित आहेत त्यांना हे माहीत आहे, त्याच्यामागे काही राजकारण आहे. यामागे राजकारण आहे असं स्पष्ट प्रतिपादन ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी केलं आहे. मगाचा प्रश्न घेऊन मी जातो प्रभाकर पावडे यांच्याकडे, संभाजी ब्रिगेडच्या. प्रभाकर पावडे, मला सांगा, संभाजी ब्रिगेडनं या अभियानाला, प्रेक्षको, या अभियानाचं एक प्रकारे नाव आहे बौद्ध बांधव, माफ करा, ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर. या अभियानाला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा आहे. का पाठिंबा देत आहे, नेमकी आपली भूमिका काय आहे? एक बाब मी सांगू इच्छितो. आपला जो विषय आहे धर्माचं राजकारण होतं आहे काय, माझं असं म्हणणं आहे की राजकारणाचा धर्म आपण करू शकलो नाही. माझं असं म्हणणं आहे की या राजकारणाचा धर्म झाला पाहिजे. किंवा आता साळगावकर जे बोलले किंवा वर्तक बोलले, खरं म्हणजे मी उपऱ्यांचं स्वागत करतो की ते एका नव्या धम्माच्या दिशेने निघालेले आहेत. मी 1992ला बौद्ध धम्माचा स्वीकार केला. ज्या धर्मामध्ये तुम्हाला शूद्र म्हणून हिणवल्या जातं, तुम्हाला जाती व्यवस्थेत टाकल्या जातं, तो धर्म आणि ती जात जर आपण सोडून जर पुढे जात असेल तर ते स्वागतार्ह असलं पाहिजे. नंबर 2, पुण्यामध्ये जी काही एक परिषद झालेली होती त्या परिषदेमध्ये संभाजी ब्रिगेडचे आमचे प्रदेश अध्यक्ष होते गायकवाड साहेब, प्रवीण दादा, तर त्यांनी समर्थन केलं. चांगली गोष्ट आहे ना, त्यांनी ती व्यक्तिगत पद्धतीनं त्यांचं समर्थन केलं. परंतु मुळामध्ये या हिंदू धर्मामधून, म्हणजे हिंदू धर्म हा आमचा धर्म नाहीच होता, परंतु लोक समजत होते तसं की हा माझा धर्म आहे, मी यामध्ये कुणबी आहे, मी यामध्ये मराठा आहे, मी याच्यामध्ये सुतार आहे, मी याच्यामध्ये अमुक आहे तमुक आहे. कारू नारूची गोष्ट आता आपल्यासमोर आली, अलुतेदार बलुतेदार यांच्या संबंधाने बोलल्या गेलं. मुळामध्ये हा आपला धर्म नव्हता. शूद्र म्हणून इथं काय जगायचं, अतिशूद्र म्हणून आपण काय जगायचं. मग आपण नव्या विचाराने जर पुढे जात असू तर आपण या देशातला महान विचार स्वीकारला पाहिजे. म्हणून 1992मध्ये मी स्वतः बौद्ध धम्मीय झालो. माझी माय ही निरक्षर होती पण अडाणी नव्हती, परंतु तरीही तिला वाटलं की मी बौद्ध झालो म्हणजे महार झालो.
आजही बौद्ध धर्म स्वीकारणे म्हणजे महार होणे असा संकेत झी 24 तास एक पाऊल पुढे.